शेतकरी बंधूंनो, बदलत्या हवामानामुळे मान्सूनचा अंदाज लावणं कठीण होत चाललंय आणि त्यामुळे शेतकरी बांधवांसमोर एकच प्रश्न उभा राहिला आहे, यंदाचा मान्सून कसा असणार? त्याचबरोबर एल निनो म्हणजे नेमकं काय आणि पेरणीचं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे? या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पुणे येथील भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आरती बंडकर मॅडम. त्यांच्याकडून आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. सुरू करूया. नमस्कार मॅडम. नमस्कार. यंदाचा मान्सून कशा पद्धतीने असणार आहे आणि एल निनोचं सावट यंदाच्या मान्सूनवर आहे असं म्हटलं जाते, याबद्दल तुम्ही काय सांगाल? भारतीय हवामानशास्त्र विभाग जो आहे तो मान्सूनचा अंदाज तो आपल्या 2 टप्प्यात साधारण देतो. याच्या मागं कारण असं आहे की एप्रिलमध्ये पूर्वानुमान दिलं जातं, ज्याच्यामुळं आपल्या शेतकरी बांधवांना किंवा जे जलसंपदा नियोजक असतात, महाराष्ट्र शासन या सर्वांना त्याचा उपयोग होतो आणि परिस्थिती मेमध्ये कशी आहे ते बघून आपण एक सुधारित अंदाज पण देतो. एप्रिलच्या अंदाजानुसार आम्ही 92% मान्सूनचा पाऊस राहील असा अंदाज दिलेला, जो की सरासरीपेक्षा कमी आहे. कारण का मान्सूनची सरासरी आहे 87 सेंटीमीटर, तर 10% जवळजवळ मान्सून कमी होणार आहे. आणि आत्ताच आम्ही 4 दिवसांपूर्वी सुधारित अंदाज देखील दिला आहे, तर त्याच्यामध्ये ही शक्यता जवळजवळ 90% आली आहे. आणि त्याच्यामध्ये मॉडेलची त्रुटी जी आहे उणे अधिक 4 असते, म्हणजे 90%पेक्षा 4% कमी देखील पाऊस होऊ शकतो. तर थोडक्यात काय, तर या वर्षीचा जो मान्सून आहे एकूण हंगामासाठी जून ते सप्टेंबर संपूर्ण देशासाठी हा सरासरीपेक्षा काही प्रमाणात कमी राहण्याची शक्यता आहे. आणि आपण म्हटलात तसं एल निनोचं सावट जे आहे, तर एल निनो ही एक अशी वातावरणातली प्रक्रिया आहे जी प्रशांत महासागरात असते. त्यामुळं आपल्या इथे त्याचा भारतीय मान्सूनवर परिणाम होतो. त्याचा नकारात्मक सहसंबंध आहे एल निनो आणि भारतीय मान्सूनचा. आणि मागील काही वर्षातील आकडेवारी बघितली आपण, तर एल निनोच्या काळात काही मान्सूनमध्ये पाऊस कमी राहिला आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या हंगामी अंदाज आणि मासिक अंदाज पण आम्ही देतो. तर जूनचा मासिक अंदाज देखील भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे, त्यामध्ये सुद्धा आपण कमीच पावसाची अपेक्षा धरलेली आहे. विशेष काही म्हणजे त्याच्यामध्ये सुधारणा नाही, परंतु भारतीय हवामानशास्त्र विभाग हे अंदाज मासिक अपडेट करत राहत असतो, तर ते सुद्धा अंदाज आपल्याला अद्ययावत मिळत राहतील. एल निनो म्हणजे नेमकं काय आणि त्याचा आपल्या पावसासोबत मान्सूनसोबत कसा संबंध आहे? एल निनो हा एक स्पॅनिश शब्द आहे. काय होतं की प्रशांत महासागरात व्यापारी वारे जे असतात ते शक्यतो पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात आणि ते उबदार पाणी जे असतं समुद्रावरचं ते आपण पश्चिमेकडे आणतो. आणि आपला जो भारत देश आहे किंवा भारतीय उपखंड हा प्रशांत महासागराच्या पश्चिमेला आहे. तर आपल्याला माहिती आहे जिथं गरम पाणी आहे तिथं बाष्पीभवन जास्त होणार, तिथं पाऊस जास्त होणार. पण एल निनो काळात हे वारे कमकुवत पडतात आणि सगळं उबदार पाणी जे आहे हे प्रशांत महासागराच्या पूर्वेकडे जातं. आणि ही जी वातावरणातली घटना आहे ह्याच्यामुळं काय होतं, मग ढगांची निर्मिती किंवा पावसाचं वितरण आणि खूप सारे बदल जे आहेत ते प्रशांत महासागराच्या आजूबाजूच्या मान्सूनच्या प्रदेशावर दिसून येतात. आणि याच्यामुळं शक्यतो म्हणजे प्रत्येक वेळेसच दुष्काळ पडेल असं नाही आहे. पण मागच्या जर आपण 1951 पासून बघितलं तर साधारण 17 आपल्याला एल निनो वर्ष मिळालेले, परंतु त्यातील 9 एल निनो वर्षांमध्ये भारतीय मान्सून हा सरासरीपेक्षा कमी राहिला होता. त्याच्यामुळे आपण असं म्हणतो की जेव्हा जेव्हा एल निनो असेल तेव्हा भारतीय मान्सून सरासरीपेक्षा कमी राहील. पण इथं अजून एक गोष्ट मला सांगायची, एल निनो बरोबरच हिंद महासागर द्विध्रुव ज्याला आपण म्हणतो इंडियन ओशन डायपोल, हा सुद्धा महत्त्वाचा असतो. किंवा मान्सून ही खूप मोठी गुंतागुंतीची जागतिक प्रणाली असते, पण एकदा ती भारतात आली, प्रवेशित झाली की त्याची प्रणाली जी आहे स्थानिक घटकांवर पण अवलंबून होते. तर त्याच्यामुळं स्थानिक घटक आणि हे जागतिक घटक किंवा आजूबाजूचे घटक हे एल निनो बरोबर सक्रिय असतात. परंतु ह्या वर्षीचा एल निनो जो आहे हा मान्सूनच्या काळात सक्रिय होणार आहे. त्याची तीव्रता मान्सूनच्या उत्तरार्धात वाढू शकते
आणि त्या कारणानंच मान्सून हा सरासरीपेक्षा कमी होऊ शकतो. याचबरोबर महाराष्ट्रात कशा पद्धतीनं मान्सून असणार आहे आणि शेतकरी बांधवांनी महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे? शेतकरी बांधवांचं काय असतं की त्यांना हंगामी अंदाजात पाऊस किती पडेल याच्यापेक्षा सुद्धा जास्त त्यांना काय माहिती लागते, तर पाऊस कधी पडेल आणि कुठे पडेल. तर ह्या गोष्टीसुद्धा आहेत. याच्यामुळं काय होतं की महाराष्ट्रात जर आपण एल निनोचा जर संदर्भ घेऊन बघितलं तर महाराष्ट्रात आपले 4 मुख्य उपविभाग आहेत. त्याच्यामध्ये कोकण आहे आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ. तर ह्या 4ही उपविभागावर एल निनोच्या काळात वेगवेगळ्या प्रमाणात त्याचा परिणाम होतो. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे शेतकरी बांधवांना पावसाचं वितरण देखील महत्त्वाचं असतं. तर मी सांगू इच्छिते की येणाऱ्या काळात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रावर जास्त प्रमाणात ह्याचा परिणाम होईल. पाऊस हा सरासरीपेक्षा कमी राहण्याची जास्त शक्यता ह्या 2 उपविभागात आहे. अर्थात कोकण आणि विदर्भ येथे सुद्धा नकारात्मकच परिणाम आपल्याला अपेक्षित आहे, परंतु कोकणाजवळ समुद्राचा प्रभाव अधिक आहे किंवा विदर्भाला बंगालच्या उपसागरातून वाहत येणाऱ्या वाऱ्यांचा सुद्धा त्यांना कधी कधी फायदा होतो आणि त्याच्यामुळे तिथली परिस्थिती थोडीशी वेगळी असू शकते. आणि विशेषतः जुलै आणि ऑगस्टमध्ये थोडीफार परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते आणि सप्टेंबरमध्ये तर अगदीच कमी पाऊस येण्याची शक्यता आहे. आणि यावर्षीचं आपण बघितलं तर मान्सूनचं आगमन देखील अजून केरळमध्ये म्हणजे होण्याचा आम्हाला 26 मेला अपेक्षा होती, परंतु आगमन देखील थोडंसं लांबलेलं आहे. तर एल निनोच्या काळात हे सगळंच असं असतं. शक्यतो जो पाऊस असतो तो अनियमित असतो, अनिश्चित असतो, पावसाचं वितरण एकदम विस्कळीत असतं. हेच म्हणजे एल निनोचं वैशिष्ट्य आहे. आणि यावर्षी इंडियन ओशन डायपोल सुद्धा आपल्याला मदत करण्यासाठी तिथे नाही आहे. त्याच्यामुळे एल निनोचा परिणाम हा तुलनेनं जास्त राहू शकतो. म्हणून आपल्याला असं वाटतं की महाराष्ट्रावर देखील यावर्षी पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा बऱ्याच प्रमाणात कमी राहणार आहे. शेतकरी बांधवांनी या खंडामध्ये म्हणजे जेव्हा पाऊस अनियमित पडेल किंवा पावसात जो खंड दिसतोय किंवा उशिरा येतोय पाऊस, तर या संदर्भात शेतकरी बांधवांनी कशा पद्धतीनं खबरदारी घेतली पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत आपण माहिती कशी पोहोचवतो? शेतकरी बांधवांसाठी आपल्याला हा खरीप हंगाम फार महत्त्वाचा असतो. आपल्याला माहिती आहे, कारण का भारतातली निम्म्याहून अधिक इव्हन महाराष्ट्रातली सुद्धा निम्म्याहून अधिक शेती जी आहे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. आणि ज्या वेळेस पाऊस कमी असतो तर ते कमी होणार असेल किंवा अशी काही बातमी शेतकरी बांधवांना पर्यंत पोहोचते तेव्हा ते जरा चिंतित होऊ शकतात. तर ह्या काळात शेतकरी बांधवांनी एक 3-4 बाबींचा महत्त्वपूर्ण साकल्यानं जर अभ्यास केला तर उदाहरणार्थ आहे की पावसाचं पाणी तर नसणार आहे, पण उपलब्ध सिंचन किती आहे किंवा पीक कमी वेळात चांगलं वाढीचं येणारं पीक. तर 3-4 गोष्टी आहेत मी सांगू शकते. सर्वप्रथम आहे की पेरणीची वेळ. शेतकरी बांधवांना पावसाची आतुरतेनं ओढ लागलेली असते, पण त्याच्या आधी सगळे शेतकरी बांधव आपले शेताची म्हणजे तयारी करून घेतात, मशागत वगैरे तयार करून ते तयार असतात आणि त्यांना उत्सुकता असते पेरणी कधी करावी. तर मला सांगायचं आहे की जे महाराष्ट्र शासन आहे, कृषी विद्यापीठ आहे आणि भारतीय हवामानशास्त्र विभाग, ह्या सर्वांच्या चर्चा आपसात नेहमी होत असतात आणि त्याच्यावरून महाराष्ट्र शासन जे आहे पेरणीची योग्य वेळ ठरवते आणि ती शेतकरी बांधवांपर्यंत विविध समाज माध्यमातून पोहोचवली जाते. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कमी कालावधीत आणि कमी पाण्यावर तग धरणारे जे वाण आहेत, सुधारित वाण आहेत, त्यांचा शेतकरी बांधवांनी अवलंब केला पाहिजे. आणि जेव्हा आपण पीक घेतो शेतात, तर शेतात मिश्र पीक पद्धती ज्याला म्हणतो किंवा हवामान आधारित आंतरपीक पद्धती, जेणेकरून काय होईल, कमी पाऊस असेल किंवा कधी कधी पावसात खंड जास्त पडला तर त्यावेळेस तो मिश्र पीक असल्यामुळे नुकसान तर होईल पण कमी प्रमाणात होईल आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना थोडीशी जोखीम कमी करायला मदत मिळेल. आणि तिसरी अशी महत्त्वाची गोष्ट आहे की याच्यामध्ये जे कृषी हवामान सल्ले जे असतात ते भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून आणि कृषी विद्यापीठांकडून आणि महाराष्ट्र शासनाकडून एकत्रितपणे नेहमी जाहीर केले जातात. त्याच्यामध्ये भारतीय हवामानशास्त्र विभागाने खास शेतकऱ्यांसाठी ॲग्रोमेट ॲडवायझरीज म्हणजे कृषी हवामान आधारित सल्ला, याच्यामध्ये फक्त पाऊस कधी पडेल, कमी पडेल, खंड पडेल, याच्याबरोबरच कृतीयोग्य सल्ला काय केला पाहिजे ते दिलेलं असतं. तर शेतकरी बांधवांनी त्या गोष्टीचा सुद्धा वापर केला पाहिजे त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात जर तुम्ही बघितलं तर खूप शेतकरी बांधव जे आहेत ते विहिरींच्या पाण्यावर किंवा बोरवेलच्या पाण्यावर किंवा पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. तर अशा काळात जर पुनर्भरण असतं जे भूजल प्रक्रिया, ती थोडीशी प्रभाव त्याच्यावर कमी होतो आणि पाणी लवकर भरलं जात नाही. तर उपलब्ध सिंचन जे आहे, मग त्याच्या सूक्ष्म सिंचन पद्धती आपण त्याला म्हणतो, त्याच्यामध्ये तुषार सिंचन आहे किंवा ठिबक सिंचन आहे. या पाण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करून कसं पीक
वाढीला लागता येईल ह्याच्यावर सुद्धा आपल्या शेतकरी बांधवांनी थोडंसं त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. तर ह्या 3-4 गोष्टींचा जर एकत्रितपणे अभ्यास केला आणि हवामानाचा सल्लासुद्धा लक्षात घेतला तर थोडीशी जोखीम कमी करण्यासाठी शेतकरी बांधवांना मदत होईल. जून ते सप्टेंबर या दरम्यान कशा पद्धतीने पाऊस राहणार आहे, त्यावेळी मान्सूनचा अंदाज काय आहे, हे थोडंसं स्पष्टीकरण देऊन सांगाल? जूनमध्ये थोडासा पाऊस चांगला मिळेल, परंतु जुलै आणि ऑगस्टमध्ये हे पावसाचं प्रमाण आणखी प्रमाणात कमी होईल आणि नंतर सप्टेंबरमध्ये पण कमी होईल. तर अशा वेळेस काय आहे की पावसाची जी खंड, आता आपण जेव्हा पावसाचं प्रमाण कमी होतं म्हणजे काय म्हणतो की शेतकरी बांधवांना कसं पाऊस एका ठराविक कालावधीमध्ये लागतो, पाऊस झाल्यावर थोड्या काळासाठी उघडीप लागते आणि परत संततधार पाऊस लागतो. पण सध्या काय आपण बघतो की काही बऱ्याच गोष्टी आहेत, हवामान बदल म्हणा किंवा एल निनोच्यामुळे पावसाचं प्रमाण विस्कळीत झाले, तर 1-2 दिवसात सुद्धा 1 महिन्याचा पाऊस पडू शकतो किंवा एखाद्या वेळेस तर पावसाचा खंड खूप ऑगस्टमध्ये म्हणजे पीक लावलं, पेरणी झाली, पण उगवणीच्या काळात त्याला पाऊस मिळत नाही आहे, खंड खूप मोठा पडला, तर त्यावेळेस सुद्धा उपलब्ध सिंचन कसं आहे आणि त्याच्यावरून त्या पिकाच्या वाढीसाठी काय मदत घेता येईल ते बघितलं पाहिजे. आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम जर आपण बघितला तर महाराष्ट्रात पावसाचं म्हणजे पावसाचं पाणी कमी मिळाल्यामुळं शेतीसाठी लागणारं सिंचनाचं पाणी आहे, पिण्याचं पाणी आहे, परत आपलं धरणांमधलं पाणी आहे, हे सुद्धा पाण्याचा साठा कमी होण्याची शक्यता आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या इथे महाराष्ट्रात धरणांवर खूप गोष्टी अवलंबून असतात, धरणाच्या पाण्यांवर, आणि त्याच्यामध्ये वीज निर्मितीसुद्धा आहे, पिण्याचं पाणी आहे आणि सिंचन कसं केलं पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर बऱ्याच प्रमाणात अवलंबून आहेत. पण महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण यावर्षी तरी कमी राहणार आहे आणि मागच्या वर्षी पाऊस खूप चांगल्या प्रमाणात झाला होता, त्यामुळे शेतकऱ्यांना त्याची मदत झालेली. पेरणीच्या आधी त्यांना पूर्व मान्सून पाऊस जे असतो तो चांगला मिळालेला, पण ह्या वर्षी पूर्व मान्सून पाऊस महाराष्ट्राच्या सर्वच भागात सर्वदूर ठिकाणी असा आपल्याला झालेला मिळालेला नाही आहे. उष्णता खूप होती, पावसाचं प्रमाण थोडंसं कमी होतं, त्याच्यामुळं जमिनीला ओल किंवा ओलावा किंवा आर्द्रता ते सुद्धा थोड्याफार प्रमाणात कमीच राहिलेलं आहे. आता आपण बघतोय की उष्णतेची लाट ही तीव्र आपल्याला दिसत आहे आणि यंदा पाऊस सुद्धा कमी आहे असा हवामानाचा अंदाज आहे. तर हवामान बदलाचा यावर किती मोठा परिणाम होतो आणि याचा काय वाटा आहे? हवामान बदल ही एक अशी जागतिक घटना आहे की त्याच्यावर म्हणजे जे मागचे 1-2-3 दशकांचा जो वैज्ञानिकांनी अभ्यास केला आहे त्याच्यामध्ये तापमानवाढीचा स्पष्ट कल आपल्याला तिथं दिसून येत आहे. म्हणजे फक्त भारतात किंवा महाराष्ट्रात नाही तर जगात बऱ्याच ठिकाणी ह्या म्हणजे अत्यंत गंभीर घटना ज्या आहेत त्या हवामान बदलामुळे आपल्याला दिसून येतात. त्यातलाच एक महत्त्वाचा घटक म्हणजे उष्णतेची लाट. यावर्षी आपण बघितलं की उष्णता खूप होती मागच्या 1-2-3 महिन्यात आणि पावसाचं प्रमाण कमी होतं. मग ह्याच्यावर काय काय घटक, एल निनो असताना शक्यतो काय होतं की जगातच पूर्ण तापमान वाढीची प्रवृत्ती एक वाढीस लागते, सगळीकडचंच तापमान वाढीला लागतं. आणि त्याचबरोबर हवामान बदलामुळे सुद्धा एक प्रकारचं जे जागतिक तापमानवाढ आहे ज्याच्यामध्ये आपण काही वेळा जीवाश्म इंधन वापरल्यामुळं आहे किंवा हरितगृहाचं प्रमाण वाढल्यामुळं आहे, ह्या गोष्टींमुळे सुद्धा ती वाढ झालेली आहे. ते एक आहे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शहरात शहरीकरण झालेलं आहे, कॉन्क्रिटीकरण आहे किंवा जे आपलं म्हणतो आपण की पायाभूत सुविधा ज्या आपल्याला लागतात शहरासाठी, तर तिथं काय होतं, अर्बन हीट आयलँड अशा प्रकारचं एक गोष्ट असते की दिवसभर त्या इमारती सगळ्या सिमेंटच्या उष्णता काचा शोषून घेतात आणि रात्री ती उष्णता वातावरणात फेकली जाते. मग दिवसाही गरम राहतं आणि रात्रीही गरम राहतं. ग्रामीण विभागात असं नाही बघायला मिळत. दिवसा उष्णता असेल तर फार प्रमाणात रात्री उष्णता कमी दिसते, पण हे अर्बन हीट आयलँडमुळे शहरामध्ये रात्रीची सुद्धा उष्णता वाढते. आणि उष्णतेच्या लाटांचं तुम्ही बघता की जी लहान मुलं आहेत किंवा जे वाहतूक कर्मचारी आहेत किंवा उद्योग आहेत, उद्योगांमध्ये काम करणारे शेतमजूर आहेत, शेतकरी बांधव आहेत, वृद्ध लोक आहेत, ह्या सगळ्यांवर त्याचा फार गंभीर परिणाम होतो. आणि ह्याचा परिणाम कसा असतो की कधी कधी लहान मुलांना आता उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे, खेळायला चाललेत, पण बाहेर गेल्यावर त्यांना लक्षात येत नाही. शेतकरी आपल्या कामासाठी, शेतीच्या मशागतीसाठी, पूर्व मान्सून कामासाठी शेतात असतात, दिवसभर खूप काम करतात, पण रात्री जाऊन त्यांना मग काहीतरी चक्कर येणे किंवा उष्माघातासारखे, आणि तिथं वैद्यकीय मदत जर लवकर उपलब्ध झाली नाही तर ह्या उष्णतेच्या लाटांमुळे गंभीर परिणाम त्यांच्या जीवनावर होऊ शकतात, त्यांच्या पशुधनावर सुद्धा होऊ शकतात. कारण का उष्णतेमुळे तुम्हाला माहिती आहे की पशुधनाचं जी उत्पादकता आहे ती काही प्रमाणात कमी होऊ शकते, चाऱ्यांवर परिणाम होऊ शकतो, त्यांच्या पिण्याच्या पाण्यावर सुद्धा टंचाई निर्माण होऊ शकते.
आणि विशेषतः हे हवामान बदलाचं आणखी एक वैशिष्ट्य असे आहे की एकीकडे उष्णतेच्या लाटा दिसतील तुम्हाला, पण दुसरीकडं कधी कधी खूप टोकाचे पाऊस पण 1-2 तासात बरोबर. एकदम वादळी मेघगर्जनेसाठी मोठा पाऊस होऊन खूप एकदम पूर परिस्थितीसारखी परिस्थितीसुद्धा निर्माण होते. तर ह्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ह्या हवामान बदल, एल निनो आणि ह्या सगळ्या उष्णतेच्या लाटा ह्या गोष्टींशी जोडलेल्या आहेत. ह्याच्यावर एकच म्हणजे मार्ग आहे की हवामानाचा म्हणजे सातत्यानं आपण हवामान इशाऱ्यांचा आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर. आणि महाराष्ट्र शासनाकडून, भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून जी काही माहिती वेळोवेळी प्रसारित होते त्याची अधिकृत माहिती लक्षात घेऊन तसा आपण कृती करणं गरजेचं आहे. हवामान विभागातर्फे कोणकोणत्या पूर्वसूचना किंवा अंदाज किंवा विशेष सेवा दिल्या जातात? सगळ्यात महत्त्वाचा तर मान्सूनचा अंदाज आम्ही देतोच, बरोबर. जो 4 महिन्यासाठी असतो एकत्रित, आणि त्यानंतर तो मासिक अंदाज पण दिला जातो. बरं. पण भारतीय हवामानशास्त्र विभागाचं काम इथंच थांबत नाही पाऊस कधी येणार आहे हे सांगून. कारण का मगाशी मी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांना पावसाचं वितरण खूप महत्त्वाचं असतं. बरोबर. कारण का पूर्वीच्या काळात कसं त्यांना पावसावर शेती किंवा ज्या पारंपरिक शेती पद्धती आहेत हां. त्या पावसावर निर्भर करतात. बरोबर. तर याच्यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभाग लघुकालिक अंदाज देतो, बरं. मध्यमकालीन देतो, त्याच्यामध्ये 7-8 दिवसांसाठी अंदाज आहे, आणि विस्तारित पूर्वानुमान खास शेतकऱ्यांसाठी आपण बरं. देतो, शेतकरी बांधवांसाठी, ज्याच्यामध्ये ते शेतीचं नियोजन करू शकतील. उदाहरणार्थ कधी कधी फवारणी करायची असते आणि त्यावेळेस जर पाऊस येणार असेल तर ती फवारणीची वेळ त्यानुसार शेतकरी बांधव ती वेळ ठरवू शकतात. बरं. किंवा कधी कधी काढणी करायची असते, त्यावेळेस पावसाच्या अनुषंगानं पाऊस असेल नसेल तर त्या प्रकारे त्यांना ती बाकीची पूर्वतयारी करता येते. किंवा जर पाऊस येणारच असेल तर सिंचन थांबवता येतं, अनावश्यक खर्च कमी करता येतो सिंचनावर येणारा किंवा बरोबर. बाकीच्या गोष्टींसाठी. तर हे जे अंदाज आहेत हे भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे विविध माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जातात. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे मोबाईल ॲप्स. बरोबर. आजचा आपला शेतकरी हा स्मार्ट शेतकरी आहे, प्रगत शेतकरी आहे. म्हणजे पूर्वी अगदी ते असं पावसाकडे बघत बसणारा हां. शेतकरी असं चित्र जे दाखवलं जायचं ते आता आपले शेतकरी बांधव असे नाहीत. नाहीत. ते खूप प्रगत झालेले आहेत, त्यांच्या हातात स्मार्टफोन असतो. तर त्या स्मार्टफोनमध्ये मौसम हे एक ॲप आहे भारतीय हवामानशास्त्र विभागाचं. तर हे खूप छान ॲप आहे आता. आणि त्याच्यानंतर मेघदूत ॲप म्हणून एक आहे, खास बरं. कृषीसाठी ते विकसित केलेलं ॲप आहे. त्याचप्रमाणे दामिनी हे लाईटनिंग ॲप आहे. कारण का पूर्व मान्सून काळात वीज पडून बरोबर. वीज कोसळून म्हणजे नुकसान होण्याच्या खूप जीवितहानीसुद्धा होती कधी होते, कधी. हो. तर त्या घटना टाळण्यासाठी त्याच्यावर आपल्याला पूर्व इशारे मिळतात, चेतावणी मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकप्रिय आहे आजकाल यूट्यूब चॅनल्स बरोबर. किंवा फेसबुक चॅनल, ट्विटर हँडल, इंस्टाग्राम हँडल, ह्या सगळ्या गोष्टी भारतीय हवामानशास्त्र विभागानं आता तिथं. आणि लोकांना आता वेळ नसतो, त्यांना छोटे छोटे रील्स बघायला बरोबर. आवडतात. तर भारतीय हवामानशास्त्र विभागानं त्याचे रील्ससुद्धा तयार केले आहेत. बरं. अगदी म्हणजे 1-2 मिनिटामध्ये तुम्हाला मागच्या आठवड्यात काय पाऊस होता, येणाऱ्या आठवड्यात कसा पाऊस असेल आणि शेतकरी बांधवांनी काय घेतली पाहिजे काळजी. फक्त शेतकरी बांधवच नाहीत पण जे सामान्य नागरिक आहेत. कारण का आपल्याला माहिती आहे की हवामानाची आधारित जी माहिती आहे ती सगळ्याच गोष्टींसाठी, सगळ्या दैनंदिन बरोबर. जीवनासाठी जोडलेली आहे. तर प्रत्येकाला त्याचा उपयोग होईल आणि ती माहिती तुमच्या मोबाईलवर अवेलेबल आहे. म्हणजे कारण का भारतीय हवामानशास्त्र विभागात तर्फे जे ॲप्लिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये भारतीय हवामानशास्त्र विभागाने विकसित केलेले जे मॉडेल्स आहेत त्याच्यानुसार फोरकास्ट दिला जातो, किंवा विविध अत्याधुनिक ज्या रडार यंत्रणा आहेत त्यांचं ऑब्झर्वेशन्स आहे. बरं. तर ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून ह्याच्यामधून आपल्याला ते सल्ले शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवले जातात. हवामानातील बदल, मान्सूनचा पडणारा खंड या सगळ्याचा शेतकरी बांधवांवर आणि त्याचबरोबर नागरिकांवर कशा पद्धतीने परिणाम होईल, कोणकोणते परिणाम दिसून येतील? आधी आपण म्हणत होतो की हवामान बदल होतोय, पण आता तो आपल्याला प्रत्यक्षात दिसत दिसतोय. आहे. हां. आणि सगळ्यात जास्त नुकसान कुणाचं होतं तर आपल्या शेतकरी बांधवांचं त्याच्यामुळे नुकसान होतं. कारण का मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपली शेती जी आहे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. आणि मग काय होतं की शेतकरी बांधवांना तो पाऊस जो असतो तो असा संततधारपणे चांगला पाऊस पाहिजे असतो, तर तो आजकाल मिळत नाही आहे. पाऊस जो आहे तो 1-2 तासातच खूप मोठा पाऊस, अतिवृष्टी होऊन जाते. मग जर अतिवृष्टी समजा आपली पेरणी झाली आहे आणि पीक उगवत आहे, जस्ट पीक उगवत आहे, तर त्या काळात जर अतिवृष्टी झाली
तर त्याच्यामुळे पिकाचं खूप नुकसान होतं. किंवा कधी कधी काय, आता मी मगाशी सांगितलं एल निनो आहे, पाऊस हा सरासरीपेक्षा कमी राहणार आहे, पण ह्याचा अर्थ असा नाही आहे की अतिवृष्टी होणार नाही. पावसाचे खंड मोठे होऊ शकतात, पण पाऊस 1-2 तासात धो कोसळणारा पाऊस पण पडू शकतो. हे पण इथं लक्षात घ्यायचं शेतकरी बांधवांनी. तर जे पीक वाढीचे जे विविध टप्पे असतात, त्या प्रत्येक टप्प्यावर अतिवृष्टीचा किंवा उन्हाळ्याचा किंवा उन्हामुळे येणाऱ्या ताणाचा हे वेगवेगळे म्हणजे त्याचे परिणाम असतात. आता अतिवृष्टीमुळे समजा जर पिकांच्या इथं पाणी साठून राहिलं तर कीड जे असते ती कीड लागली जाते. तर कीड नियंत्रण करण्यासाठी मग विशेष मेहनत घ्यावी लागते शेतकरी बांधवांना, तो आणखी खर्च वाढतो. किंवा जर पाऊस कमी असेल आणि त्यावेळेस पेरणी झाले तर कधी कधी दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांसमोर उभं राहतं. मग त्या दृष्टिकोनातनं खतं, बियाणं ह्या सगळ्यांची त्यांना परत जुळवाजुळव करावी लागते. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या हवामान बदलांमुळं जास्त आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि आणखी काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, जे सामान्य नागरिक किंवा दैनंदिन काम करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर सुद्धा हा परिणाम होतो. कारण का फक्त उष्णतेच्या लाटा नाहीत, थंडीच्या लाटा आहेत किंवा मोठी मोठी वादळे येतात, खूप मोठी वादळे येतात. आणि त्याच्यामुळं काय होतं की 1-2 तासामध्ये म्हणजे खूप सारं पिकांचंही तर नुकसान होतंच, पण आपलं जे पशुधन असतं किंवा घरं असतात, शेतामध्ये काही माल साठवलेला असतो, बऱ्याच वेळेस माल काढून ठेवलेला असतो शेतामध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा नुकसान होऊ शकतं. ह्या हवामान बदलामुळं आणि ह्या एल निनोच्या घटना हे जेव्हा एकत्रित येतात तर तो परिणाम आणखी अजून गंभीर होऊ शकतो. विशेषतः मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र इथं कसं आहे, पावसाची सरासरीच कमी आहे. कोकणमध्ये आणि विदर्भात पावसाची सरासरी जास्त आहे, तिथं पाऊस थोडासा कमी झाला तरी परिणाम इतका मोठा होत नाही. पण मराठवाड्यामध्ये अगदी जास्त पाऊस झाला किंवा कमी पाऊस झाला, ह्या दोन्ही गोष्टींना खूप गंभीरतेनं तोंड द्यावं लागतं, सामान्य नागरिक असो, प्रशासन असो किंवा शेतकरी बांधव असो. हवामान बदल तर आपण बदलू शकत नाही, तो होतच राहणार आहे. फक्त याच्यावर एक उपाययोजना आहे की हवामान आधारित जे सल्ले आहेत, कृषी सल्ले आहेत किंवा जे काही फोरकास्ट आपण वेळोवेळी देतो, मान्य आहे कधी कधी फोरकास्ट हा ओव्हर एस्टिमेट आपण म्हणतो की कधी कधी अंदाज थोडाफार तो मूळ अंदाजापासून चुकू शकतो किंवा भरकटू शकतो, पण अर्थात त्याच्यामुळे जोखीम कमी करण्यासाठी उपयोग होतो शेतकरी बांधवांना. कारण का की हे अंदाज वेळेत जेव्हा त्यांना मिळतात तर त्यावेळेस ते समजा शेतामध्ये पीक काढून ठेवलेलं आहे, पाऊस येणार आहे म्हटल्यावर ते लगेच सुरक्षित ठिकाणी ठेवतात किंवा त्याच्यावर काहीतरी झाकून ठेवतात. ह्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे सुद्धा त्यांना खूप उपयोग होतो. किंवा उष्णतेची लाट येणार आहे तर शेतात जाताना शेतकरी त्यांच्याबरोबर भरपूर पाणी घेऊन जातील किंवा डोक्याला सुती कापड बांधून जातील, कपडे सुती घेऊन जातील. तर ह्या बऱ्याच गोष्टी आपल्या हवामानाशी आधारित आहेत. वाहतूक आणि हे वाहतूक कर्मचारी पण आहेत, आपण बघतो दिवसभर उन्हात असतात. तर हे सामान्य नागरिक आहेत किंवा बरेच असे लोक आहेत, त्यांना जोखीम कमी करता येतील. भारतीय हवामानशास्त्र विभाग त्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. हवामान विभाग गाव पातळीवर कशा पद्धतीने काम करत आहे आणि कोणकोणत्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहे? पूर्ण महाराष्ट्राभर हे कृषी विज्ञान केंद्र, त्याला KVK म्हणतो, त्याचं जाळं पसरलेलं आहे. आणि हे कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विद्यापीठ आणि भारतीय हवामानशास्त्र विभाग हे दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी कृषी हवामान आधारित सल्ला जो आहे तो एक तयार केला जातो आणि तो शेतकऱ्यांपर्यंत व्हॉट्सॲप जे आहे, आजकाल व्हॉट्सॲपचे ग्रुप्स तयार केले जातात. तर प्रत्येक विभागाचा जो व्हॉट्सॲपचा एक नंबर आहे विशिष्ट आणि ते कृषी हवामान केंद्रामध्ये तो दिलेला आहे, तर त्याला ते हे शेतकरी बांधव आपले जोडले गेलेले आहेत आणि त्यांना तो अगदी सल्ला छान वेळेत येतो की आता कुठे कुठे पाऊस पडणार आहे, आकाश ढगाळ वातावरण आहे किंवा ऊन राहणार आहे आणि पाऊस जरी झाला तर कितपत म्हणजे मोठा पाऊस येईल की तुरळक ठिकाणी पडणार आहे, हे त्यांच्या बसल्या बसल्या व्हॉट्सॲपवर त्यांना एक संदेश येऊन जातो. तर हे गाव पातळीवर आणि त्याच प्रकारे आपल्याला माहिती आहे की जे तालुका लेवलवर किंवा ब्लॉक लेवलवर सुद्धा महत्त्वाचे जे आहेत ठिकाणं आहेत तालुक्यात, त्यांना हा फोरकास्ट दिला जातो भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे. तर विशेषतः कृषी हवामान विभाग जो आहे आमच्या विभागाचा, तो ह्याच्या सेवा उल्लेखनीय आहेत. याच्यामध्ये आमच्या संकेतस्थळावर विविध प्रकारच्या फक्त कृषीसाठी म्हणजे कृषीसाठी निर्माण केलेल्या सेवा आहेत, ज्या गाव पातळीपर्यंत सुद्धा त्याचे जे आहेत 1-2 दिवसासाठी किंवा 5 दिवसासाठी किती प्रमाणात पाऊस पडणार आहे, मिलीमीटर्समध्ये आहे किंवा वारे कसे वाहणार आहेत. आता आपले कोकण किनारपट्टीवर आपले मच्छीमार बांधव देखील आहेत, त्यांचं जे उपजीविका आहे ते मुख्यतः समुद्रावर अवलंबून आहे आणि समुद्रावर जोराचे वारे असतील तर ते जाऊ शकत नाहीत आतमध्ये. तर ह्या गोष्टी सुद्धा त्यांच्यासाठी जो भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई आहे, प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर आहे, भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे आहे. तर महाराष्ट्र राज्य एक असं आहे, मी म्हणेन की तेथे 3 मोठी ऑफिस आहेत
हवामानशास्त्र विभागाची, तर त्याचा नक्कीच खूप चांगला फायदा आपल्या शेतकरी बांधवांनी आणि ह्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे दिल्या जाणाऱ्या सल्ल्याचा उपयोग केला पाहिजे. तुम्ही शेवटी शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल? यावर्षी पाऊस कमी राहणार आहे आणि जो पाऊस असणार आहे तो सरासरीपेक्षा कमी राहणार आहे, तर उपलब्ध जे पाणी आहे, उपलब्ध सिंचन आहे, त्याच्यावर जास्तीत जास्त शेती कशी केली पाहिजे किंवा कमी कालावधीत येणारी चांगले वाण, आणि हे वाण असे कृषी विद्यापीठानं तयार केलेले आहेत किंवा शेती करताना सुद्धा मिश्र पद्धती, आंतरपीक पद्धती, तुषार सिंचन, ठिबक सिंचन यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींचा वापर करून जोखीम थोडीफार कमी करता येईल. त्याचप्रकारे जे आपले विविध मोबाईल ॲप्स आहेत आणि यूट्यूब चॅनल आहे भारतीय हवामानशास्त्र विभागाचं, मेघदूत ॲप, मौसम ॲप, ह्याचा नियमितपणे वापर केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अधिकृत माहिती. आजकाल माहितीचा महापूर आहे. शेतकरी बांधवांना काही गोष्टींसाठी मग खूप जास्त माहिती मिळू शकते, तर ती माहिती अधिकृत स्रोतामधून आली आहे का, किंवा त्या माहितीचा कारण काय आहे, कशासाठी ती दिली आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार शेतकरी बांधवांनी तो सल्ला वापरण्याच्या आधी केला पाहिजे. आणि त्याचबरोबर भारतीय हवामानशास्त्र विभाग जो आहे तो त्याच्याकडे अत्याधुनिक यंत्रणा आहेत आणि त्याचे निरीक्षण जाळं जे आहे पूर्ण भारतभर पसरलेलं आहे. तर कुठलाही जो अंदाज देताना भारतीय हवामानशास्त्र विभाग त्या गोष्टीची जबाबदारी घेतो. अधिकृतपणे तो अंदाज आपल्या शेतकरी बांधवांसाठी विविध माध्यमांपासून पोहोचवला जातो. तर खरं तर शेतकरी बांधवांनी ह्या अंदाजांचा जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे आणि हवामान आधारित आणि वातावरणातील बदलांना अनुसरून स्मार्ट शेती केली पाहिजे. मान्सूनचा अंदाज यंदा कसा राहणार आहे, त्याचबरोबर पावसातील खंड जरी पडला तरी तुम्ही पिकाचं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि कोणती पिकं घेतली पाहिजेत, शेतकरी बांधव असेल त्याचबरोबर नागरिकांना सुद्धा कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे, याबद्दलही मॅडमनी खूप छान आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आज तुम्ही इथे आलात, तुमचा वेळ दिलात आणि एवढं छान मुलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार.